हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आय होप माझा आवाज वगैरे सर्वांना व्यवस्थित ऐकू येत असेल. महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या भावी अधिकारी मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत आहे. अभ्यासरी अकॅडमी आपल्या डिजिटल ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अर्थात यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज दिनांक 13 एप्रिल 2025 आजच्या सेशनमध्ये चालू घडामोडी या घटकाअंतर्गत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणाऱ्या प्रत्येक न्यूजचं आपण विश्लेषण करणार आहे आणि सोबतच त्या प्रत्येक न्यूजवरती तयार होऊ शकणारे विविध असे प्रश्न आपण समजून घेणार आहे. आणि हे जे डिस्कशन असणार आहे मित्रांनो, एकंदरीत सरळ सेवेपासून राज्यसेवेपर्यंत आणि UPSC पर्यंत प्रत्येक एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहे. तर या पहिल्या महत्त्वपूर्ण न्यूजवरती विविध अशा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकणारे प्रश्नांचा आपण आता आढावा घेणार आहे. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, भारत आफ्रिका संयुक्त सागरी सराव आयकेमी या शब्दाचा संस्कृतमधील अर्थ काय निघतो? मित्रांनो, वेळ वाचवण्यासाठी मी आता क्वेश्चन मधील पर्याय रीड न करता डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगत जाणार आहे, म्हणजे वन लाइनर इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही समजू शकता. तर बघा, आयकेमी शब्दाचा संस्कृतमधील अर्थ काय निघतो? त्याचा अर्थ निघतो एकता. दुसरा क्वेश्चन बघा, आयकेमी 2025 या संयुक्त सागरी सरावाचे आयोजन कोणत्या दोन देशांनी संयुक्तपणे केलेले आहे? आपण आताच बघितला, भारत आणि टांझानिया. आयकेमी 2025 संयुक्त सागरी सराव कोणत्या कालावधीमध्ये पार पडणार आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 13 ते 18 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये पार पडणार आहे. आयकेमी हे भारताच्या कोणत्या धोरणाशी सुसंगत आहे? तर आयकेमी भारताचा महासागर या धोरणाशी सुसंगत आहे. भारत आफ्रिका संयुक्त सागरी सराव आयकेमी मध्ये खालीलपैकी कोणता देश सहभाग घेतलेला नाही आहे? मित्रांनो, म्हणजे तुम्ही जर प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर अनालिसिस केला असेल किंवा विविध एक्झाम दिला असाल तर लक्षात येत असेल मित्रांनो, जे क्वेश्चन विचारले जातात, एखादा सागरी सराव, एखादा नौदल सराव, एखादा युद्ध सराव दोन देशांमध्ये पार पाडला जाणारा चर्चेमध्ये जर असेल, त्यावरती प्रश्न विचारत असताना कोणता देश सहभाग आहे किंवा कोणत्या दोन देशांमध्ये याचं आयोजन केलं जातो, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्याला कोणते कोणते देश सहभागी आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर यामध्ये ते जर माहित असेल तर कोणता देश सहभाग नाही हे आपल्याला ऑटोमॅटिक लक्षात राहतो. तर म्यानमार हा जो देश आहे यामध्ये भाग घेतलेला नाही किंवा सहभागी नाही आहे. दक्षिण आफ्रिका, केनिया, सेशेल्स हे देश यामध्ये सहभाग घेतलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पहिल्या भारत आफ्रिका संयुक्त सागरी सराव आयकेमी सरावामध्ये किती देश सहभाग घेतले होते? तर मित्रांनो, एकूण भारतासहित 10 देश यामध्ये भाग घेतले होते. दुसरा एक इम्पॉर्टंट न्यूज आपण या ठिकाणी समजून घेतोय, तो म्हणजे सरावाशी संबंधित असणारा, एक्सरसाइजशी संबंधित असणारा हा न्यूज आहे मित्रांनो. टायगर ट्रायफा 2025 सध्याला चर्चेमध्ये. प्रामुख्याने लक्षात ठेवण्याचं महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या दोन देशांमध्ये याचं आयोजन केलं जातं? भारत आणि अमेरिका हा एक संयुक्त त्रिसेवा सराव म्हणून ओळखला जातो. त्रिसेवा म्हणजे यामध्ये भारताच्या वतीने आणि अमेरिकेच्या वतीने जर विचारात घेतला तर नौदल, लष्कर आणि हवाई दल म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे तिन्ही दल या सरावामध्ये सहभाग घेतलेले. आणि हा संयुक्त सराव जो आहे, जो त्रिसेवा सराव म्हणून ओळखला जातो, तो प्रामुख्याने मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणाशी संबंधित आहे. मित्रांनो, भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये याचं आयोजन केलं जातो. पहिल्यांदा ह्याचं आयोजन कधी करण्यात आला होता? तर 2019 मध्ये. तर मित्रांनो, या न्यूजवरती तयार होऊ शकणारे प्रश्नांचा आपण आता आढावा घेऊया फास्ट मध्ये. टायगर ट्राईब 2025 या सरावामध्ये कोणते दोन देश सहभागी होते किंवा कोणते दोन देशांनी सहभाग घेतलेला आहे? याचं उत्तर मित्रांनो, भारत आणि अमेरिका. टायगर ट्राईब सरावाची 2025 मध्ये कितवी आवृत्तीचं आयोजन करण्यात आला होता? म्हणजे 2025 मधला टायगर ट्राईब सरावाची आवृत्ती कितवी आहे? तर 4थी आवृत्ती मित्रांनो. पहिल्यांदा 2019 मध्ये या सरावाचं आयोजन करण्यात आला होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, टायगर ट्राईब सराव 2025 कोणत्या कालावधीमध्ये पार पडला असा प्रश्न विचारू शकतात. तर बघा, 1 एप्रिल ते 11 एप्रिल 2025 मध्ये या सरावाचं आयोजन करण्यात आला होता. टायगर ट्राईब सरावाचं स्वरूप कोणते आहे? तर बघा, पर्यायामध्ये जर विचारात घेतला, हा जो सराव मित्रांनो नौदल प्रशिक्षण सराव आहे का, सागरी युद्ध सराव आहे का, लष्करी व्यापार कराराशी संबंधित आहे का? तर मित्रांनो, हा एक त्रिसेवा म्हणजेच आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या सरावामध्ये भाग घेतलेले आहेत म्हणून त्रिसेवा, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणाशी संबंधित असणारा हा सराव म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघा,
हा जो सराव आहे मित्रांनो, तर तो कोणत्या कराराचा भाग म्हणून आहे असं विचारू शकतात. तर लिमोआ या कराराचा भाग म्हणून या सरावाचं आयोजन केला जातो. तर बघा त्याचा अर्थ होतो लॉजिस्टिक्स एक्सचेंज मेमोरंडम ऑफ ॲग्रीमेंट. तर आता वेवेज जी समिट होणार आहे मे महिन्यामध्ये, त्या एकंदरीत न्यूजवरती परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकणाऱ्या प्रश्नांचा आपण आढावा घेऊया. बघा वेवेज या संमेलनाचं पूर्ण रूप काय आहे किंवा फुल फॉर्म काय आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट म्हणून ओळखला जातो. दुसरा क्वेश्चन बघा, वेवेज 2025 हे संमेलन कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे? मुंबईमध्ये. वेवेज समिट 2025 कोणत्या कालावधीमध्ये पार पाडला जाणार आहे? तर 1 ते 4 मे 2025 या कालावधीमध्ये पार पाडला जाणार आहे. त्यानंतर वेवेज समिट 2025 हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वेवेज समिट 2025 चा प्रमुख उद्देश कोणता आहे? तर भारताला एक जागतिक सर्जनशील केंद्र बनवणं हे उद्दिष्टून याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वेवेज 2025 मध्ये कोणत्या प्रकारच्या नवोन्मेषाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे? तर सांगीतिक नवोन्मेषाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. कथक नृत्यांगना कुमुदिनी लाखिया यांचं नुकतंच निधन झालेलं मित्रांनो. येणाऱ्या परीक्षांमध्ये कुमुदिनी लाखिया यांच्यावरती प्रश्न विचारू शकतात. तर समजून घेऊया कुमुदिनी लाखिया यांच्याबद्दल. कुमुदिनी लाखिया यांचा जन्म 1929 मध्ये झालेला आहे. निधन नुकताच 12 एप्रिल 2025 ला गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो. कोण आहेत कुमुदिनी लाखिया? गुजरातमधील अहमदाबादमध्ये राहणाऱ्या भारतीय कीर्तक नृत्यांगना म्हणून त्या ओळखले जातात. एकंदरीत कीर्तक क्षेत्रातील किंवा संगीत क्षेत्रातील, नृत्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. तर बघा पद्मश्री पुरस्कार कधी मिळाला त्यांना? 1987 मध्ये, पद्मभूषण 2010 मध्ये आणि पद्मविभूषण 2025 मध्ये देण्यात आला आहे. संगीत नाटक अकादमीकडून दिला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1982 मध्ये त्यांना मिळालेला आहे मित्रांनो. चला यानंतर मित्रांनो जाणून घेऊया यांच्यावरती, म्हणजे कुमुदिनी लाखिया यांचं नुकतंच जो निधन झालेलं आहे त्यांच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. समजून घेऊया. नुकतेच निधन पावलेल्या कुमुदिनी लाखिया यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकाराशी होतो? तर मित्रांनो याचं उत्तर आहे कथक. दुसरा क्वेश्चन बघा, कथक नृत्यांगना कुमुदिनी लाखिया यांनी स्थापन केलेल्या नृत्य संस्थेचं नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे कंदम. ट्री मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे दरिपल्ली रामय्या यांचं नुकतंच निधन झाले मित्रांनो. भारताचे ट्री मॅन ऑफ इंडिया कोण आहेत? तर त्याचं नाव आहे दरिपल्ली रामय्या. कंप्लीट माहिती समजून घेऊया. नुकताच 12 मे 2025 ला हृदयविकाराच्या झटक्याने रामय्या यांचं निधन झालं मित्रांनो. दरिपल्ली रामय्या हे एक भारतीय सामाजिक कार्यकर्ते होते आणि सामाजिक वनीकरणामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. प्रामुख्याने कोणत्या राज्याशी संबंधित आहेत असाही प्रश्न येऊ शकतो. तर तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यातील रेडीपल्ली या गावचे ते रहिवासी आहेत. राज्य जर लक्षात घ्यायचं झालं तर तेलंगणा राज्याशी ते संबंधित आहेत. त्यांची ओळख काय आहे? ट्री मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांची ओळख आहे. जवळपास 1 कोटीपेक्षा अधिक झाडे लावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, काम त्यांनी केलेलं आहे. दरिपल्ली रामय्या यांच्यावरती आधारित परीक्षेमध्ये ज्या ज्या घटकावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण आता समजून घेऊया. पहिला क्वेश्चन बघा, ट्री मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळख असणारे दरिपल्ली रामय्या कोणत्या भारतीय राज्यातील रहिवासी आहेत? तर त्याचं उत्तर मित्रांनो तेलंगणा. दुसरा क्वेश्चन बघा, नुकतेच निधन पावलेले दरिपल्ली रामय्या यांना भारतात कोणत्या नावाने ओळखले जाते? तर त्याचं उत्तर मित्रांनो ट्री मॅन ऑफ इंडिया या नावाने ते ओळखले जातात. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, ट्री मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळख असणारे दरिपल्ली रामय्या यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे? त्याचं उत्तर आहे 2017 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे.